Good morning, dear student. Student, this was on the new point which I am going to start now from the syllabus of our third chapter in concern of subject regulatory affair. The point which we are going to study that is said to be the CTD, Common Technical Document. Now, student, before moving on toward the theory of this particular point, या पॉइंटची थेरी पूर्ण समजून घेण्याआधी आय वॉन्ट टू शॉर्टली एक्सप्लेन यू अबाउट दिस पर्टिक्युलर सीटीडी. याचा कन्सेप्ट काय, सीटीडी हा कन्सेप्ट काय आहे, हा कन्सेप्ट मला तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचा आहे इन शॉर्ट मॅनर. स्टुडंट, ॲक्च्युली ICH हॅज डेव्हलप दिस कन्सेप्ट ऑफ सीटीडी. हा सीटीडीचा कन्सेप्ट जो आहे ना तो ICHने डेव्हलप केलेला आहे. ICH यू नो व्हेरी वेल, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हार्मोनायझेशन. ओके. ICH डेव्हलप द टेक्निकल स्टँडर्ड्स बेसिकली फॉर द थ्री रिजन्स ऑफ द वर्ल्ड, दॅट इज द युरोप, जापान अँड अमेरिका. तर तुम्हाला आठवत असेल मी जेव्हा तुम्हाला ICH, sorry, I have not explained the ICH in your class. I have been explained the ICH for the third year students of BPharm. Okay, so CTD stands for Common Technical Document. And CTD, it was developed by the ICH. ICH has developed this concept of CTD, and this concept of CTD, it is basically for their three prime reasons. There are the three prime reasons of the ICH. They are said to be the Europe, Japan, and America. Now, student, actually, what is CTD? CTD provides a common format of technical document. आपण जे टेक्निकल सबमिशन करत असतो ना, त्या टेक्निकल सबमिशनसाठी एक कॉमन डॉक्युमेंट फॉर्मॅट तयार केलेला आहे आणि त्या कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट फॉर्मॅटला म्हटलं गेलं आहे CTD. दॅट इज द कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. ट्राय टू अंडरस्टँड. CTD provides a common format of technical document which is compulsory to submit for getting a marketing authorization in the three regions of ICH, that is the Europe, Japan and America. जर का तुम्हाला तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट युरोप, जापान किंवा अमेरिका या तीन रिजनमध्ये जर का तुम्हाला तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट रजिस्टर करून घ्यायचं असेल, त्याचं जर का मार्केटिंग अप्रुव्हल पाहिजे असेल, त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टचं जर का तुम्हाला मार्केटिंग अप्रुव्हल पाहिजे असेल फॉर दिस थ्री रिझन ऑफ ICHचे तीन रिझन कुठले, युरोप, जापान आणि अमेरिका. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी टेक्निकल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि त्या टेक्निकल डॉक्युमेंटसाठी एक कॉमन फॉर्मॅट तयार केला गेलेला आहे आणि त्या कॉमन फॉर्मॅटला इथे म्हटलं गेलं आहे कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. तुमच्या लक्षात येत असेल की मला काय एक्सप्लेन करायचं आहे. स्टुडंट, ट्राय टू अंडरस्टँड this concept of CTD. It is basically developed by the ICH for the three reasons of ICH. Which are those three reasons of ICH? Europe, Japan and America. Okay. When you want to register your pharmaceutical product in these three reasons of ICH, that is Europe, Japan and America, या तीन रिझनमध्ये जर का तुम्हाला तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट रजिस्टर करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला यांच्या रेग्युलेटरी बॉडीकडे टेक्निकल डॉक्युमेंट जमा करावे लागते आणि ते टेक्निकल डॉक्युमेंट जमा करण्यासाठी एक कॉमन फॉर्मॅट तयार केला गेलेला आहे. या तिघ रिझनसाठी एक कॉमन फॉर्मॅट तयार केला गेलेला आहे आणि त्या कॉमन फॉर्मॅटला इथे काय म्हटलं गेलं आहे, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. म्हणजे हा एक कॉमन फॉर्मॅट आहे, कॉमन डॉक्युमेंट्स आहे जे तुम्हाला सबमिट करायचे आणि हे जर का तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले तर तुमचा प्रोडक्ट ॲट ए टाइम सायमल्टेनियसली या तीन रिझनमध्ये लागू होऊन जाईल, या तीन रिझनच्या मार्केटसाठी रजिस्टर्ड होऊन जाईल. लक्षात येत आहे. म्हणजे जर का आपल्याला आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट युरोपसाठी रजिस्टर्ड करायचं असेल, अमेरिकेसाठी रजिस्टर्ड करायचं असेल, जापानसाठी रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला एकच डॉक्युमेंट द्यावं लागेल, म्हणजे एक सिंगल फॉर्मॅट मधला डॉक्युमेंट द्यावा लागेल अँड दॅट सिंगल फॉर्मॅट ऑफ द डॉक्युमेंट इज कॉल्ड ॲज इन द कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. तर मी जे काही समरी तुम्हाला आता सांगितली त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की याला का असं नाव दिलं गेलं आहे, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट, जस्ट अ मिनिट, आय एम टेकिंग अ ब्रेक. Sorry, student, for the disturbance. Okay.
तर जी काही मी समरी तुम्हाला आता सांगितली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट किंवा या डॉक्युमेंटला असं का म्हटलं गेलं आहे कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. एक कॉमन फॉर्मॅट तयार केला गेलेला आहे. त्या कॉमन फॉर्मॅटच्या अंतर्गत तुम्ही टेक्निकल डॉक्युमेंट सबमिट करू शकतात आणि जर का तुम्ही तो टेक्निकल डॉक्युमेंट सबमिट केला तर ॲट अ टाइम सायमल्टेनियसली तुमचा जो फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे तो 3 रिजनच्या मार्केटसाठी रजिस्टर्ड होऊन जाईल. ते म्हणजे युरोप, जापान आणि अमेरिका. तर हा कॉमन टेक्निकल डॉक्युमेंटचा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट ICH ने आणलेला आहे. This concept was developed by the ICH. Now, student, try to understand the slides. Here in front of you, the presentation is there, which was representing the theory of CTD. Okay, I'm going to light the highlighter here or the laser pointer here. Have a look. First point. ICH has developed a CTD. The CTD has been developed. This concept of CTD was developed by the ICH to maintain the uniformity of the regulatory submission in the 3 major regions of the globe, that is the Europe, Japan, and America. This concept of ICH, it was developed by the this concept of CTD, it was developed by the ICH, that is the International Conference on Harmonization, to maintain the uniformity of regulatory submission in the 3 main regions of the globe, that is Europe, Japan, and America. Second point. It provide a harmonized structure and common format for the new product application. जर का तुम्हाला एखादा नवीन प्रोडक्टसाठी अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी हा जो CTD कन्सेप्ट आहे, इट CTD concept produces the harmonized structure and the common format. So try to understand with the help of this CTD provides a harmonized structure and the common format for the application of a new drug product into these 3 basic regions of ICH, that is Europe, Japan, and America. Third point. CTD is a set of specification for making the application related to the registration of medicines and designed to be used across the Europe, Japan, and America. What is CTD? CTD is a set of specification for making the application in concern of medicines and the design which has to be used across the Europe, Japan, and America. Fourth point. CTD was developed by the European Medicine Evaluation Agency, EMEA. CTD कोण तयार केलं आहे? CTD has been developed by the 3 regulatory bodies. The first regulatory body is European Medicine Agency, that is from Europe, FDA, that is from America, and the Ministry of Health and Welfare, that is from Japan. तर म्हणजे या 3 रिजनची रेग्युलेटरी बॉडी एकत्र येऊन त्यांनी हा कन्सेप्ट तयार केलेला आहे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज CTD. ट्राय टू अंडरस्टँड दिस फोर्थ पॉईंट स्टुडंट. आय एम एक्सप्लेनिंग अबाउट द फोर्थ पॉईंट. हा चौथा पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करा. CTD was developed by the European Medicine Agency, that is the regulatory body of Europe, FDA, which is a regulatory body of America, and the Ministry of Health, Labor and Welfare, which is a regulatory body of Japan. म्हणजे या 3 रिजनच्या रेग्युलेटरी बॉडी एकत्र येऊन त्यांनी हा कन्सेप्ट तयार केलेला आहे. दॅट इज अ कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. अंडरस्टँड? आणि हे 3 रेग्युलेटरी बॉडी कोणाच्या अंतर्गत काम करताय? दिस 3 रेग्युलेटरी बॉडीज दे आर वर्किंग अंडर द body that is called as the ICH, International Conference on Harmonization. Try to understand, student. Okay. Next point, last point from this particular slide. Thus, this unique project brings together the participants of the 3 regions to discuss scientific and the technical aspects of the product registration. Thus, this unique project, it brings together the participants of the 3 regions to discuss the scientific and the technical participants of the 3 regions to discuss the scientific and technical aspects of the product registration. So hoping, student, that you are getting this particular point. या स्लाइडवरून तुमच्या लक्षात येत असेल की ICH काय करतंय किंवा CTD कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट म्हणजे काय. स्टुडंट, try to understand that CTD, it is a common technical document. This concept of CTD, it was developed by the ICH. Okay. However, this CTD, it provides a harmonized structure and the common format for the new product application. CTD is the set of specification for making the application in concern of the new medicines and the new designs which we are going to be used across Europe, Japan and America. आणि हा जो कन्सेप्ट आहे CTDचा, हे तयार करणारे कोण आहेत? 3 रेग्युलेटरी बॉडी आहेत. कुठल्या कुठल्या रेग्युलेटरी बॉडी आहेत? रेग्युलेटरी बॉडी ऑफ युरोप, दॅट इज कॉल्ड ॲज EMEA, European Medicine Agency. Regulatory body of America, that is US FDA, and regulatory body of Japan, that is the Ministry of Health, Labor and Welfare. Thus, this unique project brings together the participants, the regulatory bodies of the 3 regions
to discuss the scientific and technical aspects of the product registration. Moving on toward the next slide, student. CTD includes a data related to the clinical, non-clinical, and manufacturing of the drug. What does the CTD includes? Common technical document is consisting of and the data related to the clinical studies, related to the non-clinical studies, and related to the manufacturing of the drug product. Next point. CTD was agreed. CTD was agreed in the November 2000 in the San Diego of USA. CTDचा agreement कुठे झाला होता? The CTD agreement has been passed in the year of 2000 and in the month of November, and it was passed in the USA in the city that is the San Diego. Okay, next point. CTD is maintained by the ICH in concern of technical requirements for registration of the pharmaceutical products in human use. This CTD, it is maintained by ICH. It was operated by the ICH, International Conference of Harmonization, in concern of technical requirements for the registration of your pharmaceutical product in human use. Okay. Last point from this slide. The FDA characterized the CTD as an information package of clinical, non-clinical, manufacturing technical data in the same format and with the same content that will be submitted for registering the new drug in all the three regions of the ICH, that is Europe, Japan, and America. Now, from this last point, student, you can clearly understand that what is a CTD. CTD काय आहे हे तुम्हाला क्लिअरली समजून जाईल इथे. लक्षात असू द्या. What is CTD? CTD stands for Common Technical Document. CTD stands for Common Technical Document. Okay. This CTD, according to the FDA ने CTDचं डेफिनेशन कसं दिलंय ते या पॉइंटमध्ये तुम्ही लक्षात घ्या. मी हायलाइट करतोय डेफिनेशन. An information package. What is CTD? It is an information package of what? It is an information package of clinical data, non-clinical data, manufacturing data, and technical data in the same format and with the same content that will be submitted for registration of the new drug in the three regions of ICH, that is Europe, Japan, and America. म्हणजे जर का तुम्हाला तुमचं नवीन फार्मास्युटिकल प्रोडक्ट या तीन रिझनसाठी रजिस्टर्ड करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला क्लिनिकल डाटा, नॉन क्लिनिकल डाटा, मॅन्युफॅक्चरिंग डाटा आणि टेक्निकल डाटा सबमिट करावा लागेल. आणि हे क्लिनिकल, नॉन क्लिनिकल डाटा, मॅन्युफॅक्चरिंग डाटा आणि टेक्निकल डाटा तुम्ही सबमिट करू शकता कसल्या माध्यमाने? विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर कॉमन फॉर्मॅट that is called as common technical document. Understand, student? So this was in the introductory slides in concern of CTD, that what is CTD. मी परत एकदा शॉर्टली तुम्हाला सांगतोय. CTD stands for Common Technical Document. CTD, the concept of CTD was developed by the ICH. ICH is looking after the three regions of the globe, that is Europe, Japan, and America. Okay. CTD तयार करणारे लोक कोण आहेत? CTD तयार करणारे लोक आहेत तीन रेग्युलेटरी बॉडी या तीन रिजनच्या. युरोपची रेग्युलेटरी बॉडी, जापानची रेग्युलेटरी बॉडी आणि अमेरिकेची रेग्युलेटरी बॉडी. युरोपची जी रेग्युलेटरी बॉडी आहे दॅट इज EMEA. जापानची जी रेग्युलेटरी बॉडी आहे दॅट इज द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, लेबर अँड वेलफेअर. आणि अमेरिकाची जी रेग्युलेटरी बॉडी आहे दॅट इज कॉल्ड ॲज इन द USFDA. आणि USFDA ने CTDला डिफाईन केलेलं आहे या शेवटच्या पॉइंटमध्ये. ट्राय टू अंडरस्टँड the definition of CTD in this particular point. What is the definition of CTD? CTD is said to be an information package of the clinical data, non-clinical data, manufacturing data, and the technical data in the same format with the same content when we want to register our new pharmaceutical product for the three different regions of ICH, that is Europe, Japan, and America. Understand, student? Moving on toward the next slide, benefits of CTD. What are the benefits of CTD? I'm going to read out all these benefits. From that only you can understand की CTD मुळे काय काय बेनिफिट्स झालेले आहेत. It helps to maintain the uniformity of regulatory submission in Europe, Japan, and America. Definitely. आता एकच डॉक्युमेंट आहे, कॉमन डॉक्युमेंट आहे, त्यामुळे युनिफॉर्मिटी मेंटेन केली जाते. त्यामुळे युनिफॉर्मिटी मेंटेन केली जाते है. It helps to maintain the uniformity of regulatory submission in Europe, Japan, and America. Second point. It helps to enhance the speed of communication between industry and the regulatory agency. आता कॉमन डॉक्युमेंट असल्यामुळे the speed of communication is get increased. It enhances the speed of communication in between industry and regulatory agency. Third point.
It simplified the exchange of information between the applicant industry and the regulatory agency. Now the exchange of information becomes get simpler, it becomes get simple because of this concept of CTD. CTD या कन्सेप्टमुळे जे कम्युनिकेशन आहे इंडस्ट्री आणि रेग्युलेटरी एजन्सी मधला that communication becomes get easier. Okay, fourth point. It reduces the time course and the resources necessary for the sponsor. The time which is required for the submission, that time limit has been getting decreased because of this common technical document. Fifth point. Fifth point, it helps to compile global registration application. It helps to comply with the global registration application. Okay. Next point. It helps to promote the public health and to prevent the unnecessary duplication. It is also helpful. The CTD is also helpful for promoting the public health and for preventing the unnecessary duplications. Okay, so student, this was in the slide which was representing the benefits of the CTD. Common technical document हा कन्सेप्ट आल्यामुळे जे रेग्युलेटर्स आहेत, जे इंडस्ट्रियल ॲप्लिकंट्स आहेत, त्यांना काय काय फायदे होत आहेत त्याच्यामुळे आपल्या पूर्ण प्रोसेसला रेग्युलेटरी सबमिशन या प्रोसेसला एक स्पीड भेटतोय. कमी टाइममध्ये आपण आपला प्रोडक्ट या 3 एरियामध्ये आपण रजिस्टर करू शकतो. युरोप, जापान आणि अमेरिका या 3 एरियामध्ये आपण आपला प्रोडक्ट इझिली रजिस्टर करू शकतो बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ CTD. ओके, मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड स्टुडंट. नाउ दिस इज द फिगर विच इज कॉल्ड ॲज इन द CTD ट्रायंगल. याला म्हटलंय CTD ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. नाउ इफ यू विल लुक ॲट दिस पर्टिक्युलर फिगर, या फिगरकडे जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो ट्रायंगल आहे, इट वॉज गेट क्लासिफाइड इन टू द 3 मॉड्यूल. मॉड्यूल फर्स्ट, मॉड्यूल सेकंड and module third. Okay, this is the module 3, module 4 and module 5. So what I want to explain student, sorry, it is not divided into the 3 module, it is divided into the 5 module totally. The module first, it is not a part of CTD. पहिला जो मॉड्यूल आहे ना तो CTD चा पार्ट नाही आहे. While from module 2 to module 5, they all comes under the CTD. This is said to be the part of CTD, common technical document. Student, try to understand the figure which is present in front of you. This is called as in the CTD triangle. CTD triangle is basically divided into the 5 modules. Out of this 5 module, the first module is not said to be a part of CTD. The first module is not said to be a part of CTD, while from module number 2 to module number 5, they are said to be a part of CTD. I will explain you this particular figure in the next slide. पुढच्या स्लाइडमध्ये मी या फिगरबद्दल पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. तर लक्ष असू द्या की CTD ट्रायंगल इट इज डिवायडेड इंटू द 5 मॉड्यूल आणि या 5 मॉड्यूलपैकी जो पहिला मॉड्यूल आहे तो CTDचा पार्ट नाही. अंडरस्टँड. नेक्स्ट, CTD स्ट्रक्चर. द CTD इज ऑर्गनाइज्ड इंटू द 5 मॉड्यूल. फिगरवरनं मी तुम्हाला सांगितलं की जो CTD स्ट्रक्चर आहे दॅट वॉज डिवायडेड इंटू द 5 मॉड्यूल. मॉड्यूल 1 इट इज रिलेटेड टू द regional administrative information. Module 1 is related to the regional administrative information. Module 2, it was again divided into the 7 part. Module 2 is again divided into the 7 parts. Which are those 7 parts? First one, table of content. Second one, introduction. Third one, quality and overall summary. Fourth one, non-clinical overview. Fifth one, clinical overview. Sixth one, non-clinical written and tabulated summaries. 7th वन क्लिनिकल समरीज. म्हणजे मॉड्यूल 2 जो आहे तो परत 7 पार्टमध्ये डिवाइड केला गेलेला आहे आणि त्या 7 पार्टचे नाव मी इथे तुमच्या समोर या स्लाइडवर ठेवलेले आहेत. मॉड्यूल नंबर 3, मॉड्यूल नंबर 3 इट इज रिमेन कन्सर्न विथ द क्वालिटी. मॉड्यूल नंबर 4 इट इज रिमेन कन्सर्न विथ द नॉन क्लिनिकल स्टडी रिपोर्ट्स अँड मॉड्यूल नंबर 5 इट इज रिलेटेड टू द क्लिनिकल स्टडी रिपोर्ट्स. स्टुडंट, मी परत फिगरवर जातोय, लक्ष असू द्या की फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवलं की टोटली 5 मॉड्यूल आहे CTDचे. त्यातला जो पहिला मॉड्यूल आहे तो CTDचा पार्ट नाही आहे. मॉड्यूल नंबर 2 ते मॉड्यूल नंबर 5 इट कम्स अंडर द CTD. ओके, नाउ मॉड्यूल नंबर 1 इट इज रिलेटेड टू द रिजनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन. मॉड्यूल नंबर 2 इट इज डिवायडेड इंटू द 7 सब पार्ट्स. मॉड्यूल नंबर 3 इट इज रिलेटेड टू द क्वालिटी प्रोग्राम. Module number 4 it is related to the non-clinical study reports, while module number 5 it is related to the clinical study reports. Understand student? So this was about the structure of CTD. Now conclusion. हे सर्व वाचल्यानंतर आपल्याला काय कन्क्लूड होत आहे की CTD काय आहे. मी तुम्हाला CTD बद्दल ऑलरेडी सांगितलंय
की सीटीडी एक इन्फॉर्मेशन पॅकेज आहे. सीटीडी एक इन्फॉर्मेशन पॅकेज आहे, एक डॉक्युमेंट आहे की ज्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन कसल्या संदर्भात? इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द क्लिनिकल स्टडी, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द नॉन क्लिनिकल स्टडी, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द टेक्निकल डॉक्युमेंट्स. तर ही पूर्ण माहिती तुम्ही एका कॉमन डॉक्युमेंटमध्ये, एका कॉमन फॉर्मॅटमध्ये तुम्ही एन्क्लोज करताय आणि त्या कॉमन डॉक्युमेंटला, त्या कॉमन फॉर्मॅटला म्हटलं गेलंय सीटीडी, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट फॉर द 3 रिजन्स ऑफ ICH, युरोप, जापान अँड अमेरिका. आता कन्क्लुजन स्लाइड समजून घ्या. There is now a common format for the submission of marketing authorization application across the 3 ICH regions, that is Europe, Japan, and America. This should facilitate the pharmaceutical companies to make a simultaneous filings in the ICH region, as it will eliminate the expensive work previously required to convert it, for example, as US dossier to an European Union dossier and vice versa. आधी काय व्हायचं? आधी जेव्हा सीटीडी हा कन्सेप्ट आलेला नव्हता, तेव्हा जर का तुम्हाला तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट युरोपसाठी रजिस्टर्ड करायचं असेल, तर तुम्हाला युरोपची गाईडलाईन फॉलो करावी लागेल आणि मग त्या युरोपच्या गाईडलाईननुसार तुम्ही तुमचं प्रोडक्ट युरोप मार्केटसाठी रजिस्टर्ड करून घ्याल. युरोप मार्केटसाठी रजिस्टर केलं का त्यानंतर परत तुम्हाला तुमचा विचार झाला की आपल्याला आता आपला प्रोडक्ट अमेरिका मार्केटसाठी पण रजिस्टर्ड करायचा आहे, तर त्यावेळेस परत तुम्हाला USFDAच्या गाईडलाईन फॉलो कराव्या लागतील आणि परत तुम्हाला डोजियर तयार करावा लागेल. कुठल्या मार्केटसाठी? अमेरिकेच्या मार्केटसाठी. त्यानंतर परत तुमचा विचार झाला की आपल्याला जापानमध्येही आपला प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, तर परत तुम्हाला जापानचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, जापानच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईननुसार परत तुम्हाला डोजियर तयार करावा लागेल आणि तो डोजियर परत जापानकडे सबमिट करावा लागेल. म्हणजे 3 वेगवेगळ्या रिझनसाठी आपल्याला 3दा डोजियर बनवावं लागायचं. 3 वेगवेगळ्या रिझनसाठी आपल्याला 3दा डोजियर तयार करावं लागायचं. पण आता तसं नाहीये. या सीटीडी कन्सेप्टमुळे तुम्ही डॉक्युमेंटचा सेट एकचदा बनवा, तो एकच सेट 3 रिझनमध्ये लागू होऊन जाईल, म्हणजे युरोप, जापान अँड अमेरिका. म्हणजे हा बेनिफिट होतोय आपल्याला सीटीडीचा, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंटचा. स्टुडंट, होपिंग दॅट यू आर गेटिंग दिस पर्टिक्युलर पॉइंट ऑफ CTD, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. With the help of this document, we are able to register our product simultaneously at the same time into the 3 different regions of the ICH, that is Europe, Japan, and America. Okay, student. So this was about the concept of CTD. The new concept is there, that is the eCTD, and this concept of eCTD I will start in the next lecture. I'm going to stop here, student. No doubt, this lecture is maybe this lecture will be just of 30 मिनिट्स, 25 ते 30 मिनिटाचाच लेक्चर होईल हा. पण या लेक्चरमध्ये मी एकच पॉईंट कव्हर करणार आहे तुमचा, दॅट इज द CTD, कॉमन टेक्निकल डॉक्युमेंट. ओके स्टुडंट, सो आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू स्टुडंट, थँक्यू व्हेरी मच.